आहे। खडकवासला धरणातून सर्वाधिक पाण्याचा विसर्ग केल्यानं एकतानगर परिसरात गुडघाभर पाणी साचलेलं आहे। एकतानगरमध्ये अडकलेल्या नागरिकांचं सध्या रेस्क्यू करण्यासाठी बोटी देखील आणण्यात आलेल्या आहेत। त्याच अनुषंगाने आता बचावकार्य इथं केलं जातं। यंदा खडकवासला धरणातून सर्वाधिक म्हणजेच 43,500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे मुठा नदीकाठच्या सगळ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि या संदर्भातले अपडेट्स घेण्यासाठी जाऊयात प्रदीप कापसे आणि दीपक आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। प्रदीपकडे आपण सुरुवातीला जाऊयात। प्रदीप, आपण नेमका कोणत्या ठिकाणी आहात आणि सध्याची एकूणच काय परिस्थिती आहे सविस्तर सांगाल? वर्षा, सध्या आपण पाहतोय की एकतानगरमध्ये मी सध्या आहे आणि कमरे इतकं पाणी जे आहे ते सध्या रस्त्यांवरती भरलेलं आहे। आपण पाहतो की सगळे नागरिक पाण्यातून आता सुरक्षित ठिकाणी बाहेर जाण्यासाठी पडतायत, मात्र तळमजल्यावरती राहणाऱ्या लोकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। अचानकपणे आपण पाहतोय की पाणी या सगळ्या परिसरामध्ये शिरलं। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं होतं, मात्र यांना कल्पना नव्हती एवढं पाणी जे आहे ते या सगळ्या परिसरामध्ये येईल। काकी कुठे चालले आता? बाहेर निघालेत का? बाहेर निघालं, पोरला माहिती होतं का एवढं पाणी येणार आहे? त्यांनी सांगितलं होतं, पण मुलगा आमचा बाहेर आहे ना। बाहेर आहे? हा, मुलाला किती मजल्यावर राहता तुम्ही? आम्ही खाली राहतो, विठ्ठलनगर मध्ये मुलगी राहते। घरात सगळं पाणी पाणी शिरले घरात। सगळं नुकसान झाले सगळं? हो, इथं मुलगी राहते, मुलीकडे आलो आम्ही। आपण पाहते की ही लहान मुलं जी आहेत ती या ठिकाणाहून पाण्यातून बाहेर पडतायत, कारण या सगळ्या परिसरामधल्या नागरिकांना जे आहे ते सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं होतं। 43,000 क्युसेक वेगानं पाणी जे आहे ते आपण पाहतोय की सगळ्या परिसरामध्ये सोडण्यात आलेलं होतं। लहान मुलं बाहेर येतात, मात्र त्यांना आपण पाहतोय की सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सांगितलं जाते, मात्र आपण पाहतोय दुकानांमध्ये कमरे इतकं पाणी आहे। समोरच्या बाजूला बोटी या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेल्या आहेत। जे नागरिक दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरती राहतात ते सुरक्षित आहेत, मात्र तळ मजल्यावरती मोठ्या प्रमाणावरती पाणी शिरल्यामुळं दुचाकी असतील, चारचाकी वाहनं जी आहेत ती बाजूला काढण्याचं आव्हान होतं। सध्या चारचाकी वाहनं जी आहेत ती बाजूला काढलेली आहेत, मात्र दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरती राहणाऱ्या लोकांना कमरे इतक्या पाण्यातनं वाट काढावी लागते। 2 वर्षांपूर्वी एकतानगरमध्ये अशीच परिस्थिती निश्चितच प्रदीप, तुम्ही असेच सोबत राहा। आपले प्रतिनिधी दीपक कापरे आहेत, ते दुसऱ्या परिसरामध्ये आहेत, हाच संपूर्ण परिसर आहे। दीपक, तुमच्या पाठीमागे बोटी दिसत आहेत, आता नागरिकांचं रेस्क्यू केलं जात आहे। एकूणच काय परिस्थिती आहे सध्याची? वर्षा, नक्कीच खडकवासला धरणातून 43,500 इतका सर्वाधिक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे, परंतु एकतानगर जो परिसर आहे तिथे मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत ते अडकलेले सध्या चित्र पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच जो त्यांचा बचाव कार्यासाठी मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने कार्य केले जात आहे। एकंदरीत आपण पाहू शकतो की जे तळमजला आहे येथे देखील जे महिला आहेत, पुरुष आहेत, हे मोठ्या प्रमाणात जे फ्लॅटमध्ये अडकलेले चित्र पाहावयास मिळत आहे। अगदी चारचाकी असतील किंवा दुचाकी गाड्या या देखील पूर्णतः पाण्याच्या खाली गेलेलं पाहावयास मिळत आहे। सध्या हा नदीकाठचा परिसर आहे, मात्र नदीकाठच्या अगदी परिसराच्या शेजारी जे सोसायटी आहेत या सोसायटीच्या मध्ये अनेक जे नागरिक आहेत ते अडकलेले आहेत आणि अडकलेल्या नागरिकांसाठी खरं तर मोठ्या प्रमाणात बचाव कार्य महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेलं आहे। आपण सध्या जे एकतानगर परिसर आहे येथील जी अगदी कमरेच्या वरती पाणी आले आहे, अगदी काही फ्लॅट मध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। आपण त्या महिलांशी चर्चा करणार आहोत। ताई, खरं तर घरात पाणी शिरले, काय सांगाल? घरात पाणी शिरले, आता काय करायचं? घरात पाणी शिरले, हो, सगळं सामान वगैरे उचलून ठेवलेलं आहे, पण बाकीचं इलेक्ट्रिक वस्तू नेलेली आहे, पण बाकीचं कपडे वगैरे सगळं खराब होणार आता। सांगण्यात आलं होतं का पाणी येणार म्हणून? काय नाही, एवढं येणार नाही एवढं सांगितलं नव्हतं। एकाकीच पाणी वाढलं म्हणा? हो। काय अडचणी काय येते सध्या? नक्कीच ज्या महिला आहेत जे अगदी त्यांच्या फ्लॅटमध्ये देखील पाणी गेलेलं चित्र पाहावयास मिळत आहे। अगदी सूचना न दिल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असं देखील या महिला सांगत आहेत। मात्र मोठ्या प्रमाणात जो पाण्याचा विसर्ग आहे तो खडकवासल्यातून केल्यानंतर खरं तर एकतानगर परिसरात यावर्षी देखील पाणी आहे ती एकाकी आल्यामुळे जे पार्किंगमध्ये किंवा अनेक फ्लॅटमध्ये देखील पाणी शिरलेलं चित्र आहे आणि अनेक चारचाकी वाहने आहेत। या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।